नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी साठी बघा लागणारे 8000 प्रश्न संग्रह असलेलं आपल्याकडे बघा एक PDF आहे, त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF पाठवले, त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नदीमधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणते? बघा, नदीमधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणते बेट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, माजुली हे बेट ब्रह्मपुत्र या नदीमध्ये आहे आणि ते नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली? बघा, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? बघा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 5.5 तासांनी ती पुढे आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बिहू हा सण विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी? बघा, कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लक्षद्वीपची राजधानी विद्यार्थी मित्रांनो कावरत्ती आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, बांदीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, बांदीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बांदीपूर हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, इंदिरा पॉइंट बघा इंदिरा पॉइंट हे सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे, तर खालीलपैकी कोणत्या बेटावरचं ठिकाण? इंदिरा पॉइंट हे भारतामधलं बघा सर्वात दक्षिणेकडचं पॉइंट आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या बेटावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इंदिरा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो द ग्रेट निकोबार या बेटावर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला? बघा, भारतामधील सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भारतामधला बघा सर्वाधिक भूभाग हा प्राचीन पठारे यांनी तो व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिण टोक खालीलपैकी कोणत्या? बघा, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कन्याकुमारी विद्यार्थी मित्रांनो भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेचं या ठिकाणी टोक आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणत्या? बघा, लोकसंख्येने बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणजेच ऑप्शन क्रमांक अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, टिहरी हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? टिहरी हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उत्तराखंड या राज्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे?
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कलिंग प्रदेश, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ओडिसा या राज्याच्या या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा, बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो, कार्निवल हा सण। बघा कार्निवल हा सण विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने बघा या ठिकाणी साजरा केला जाणारा तो सण आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी, बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील श्रीहरिकोटा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा कोटा औष्णिक या ठिकाणी ऊर्जा केंद्र बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, बघा राजा रवी वर्मा हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चित्रकलेसाठी या ठिकाणी ते प्रसिद्ध होते। प्रश्न क्रमांक 17 बघा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो, बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तिबेट मानस सरोवर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिंधू नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 18 बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो, बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी सूर्य उगवतो। प्रश्न क्रमांक 19 बघा, हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर हिमालय हा पर्वत विद्यार्थी मित्रांनो वली पर्वत या प्रकारचा तो पर्वत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणत्या, बघा भारतामध्ये 100% बघा साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 100% साक्षरता आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे, भारतामध्ये सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा, नैऋत्य मोसमी वारे पुढीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहणारे वारे आहेत, बघा नैऋत्य मोसमी वारे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे हे वाहतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा या ठिकाणी लाभली, बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभलेली आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे, बघा आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्रा हे शहर विद्यार्थी मित्रांनो यमुना या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा शिवसमुद्रम विद्यार्थी मित्रांनो कावेरी नदीवरचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे जो की कर्नाटक या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे होत असते, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे होत असते। बघा सर्वाधिक रबराचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये ते होत असते। प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही, बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो
आसाम या राज्याला विद्यार्थी मित्रांनो समुद्र किनारा या ठिकाणी नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, ड्युरँड रेषा बघा, ड्युरँड रेषा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा? बघा, ड्युरँड रेषा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा? ड्युरँड सीमारेषा तर भारत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांमध्ये विद्यार्थी मित्रांनो ड्युरँड या ठिकाणी ती सीमारेषा आहे। बघा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांमध्ये ड्युरँड ही या ठिकाणी सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, म्यानमार हा देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणत्या? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, मूलभूत कर्तव्य बघा कलम 51A या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? बघा, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती लिपी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गुरुमुखी विद्यार्थी मित्रांनो पंजाबी या भाषेची लिपी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते? बघा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? तर राजस्थान राज्य विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड विल्यम बेंटिंक या ठिकाणी बघा पहिले गव्हर्नर जनरल होते। प्रश्न क्रमांक 5 बघा, कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला होता? कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? कागदाचा शोध बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कागदाचा शोध विद्यार्थी मित्रांनो चीन या देशाने तो लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? पोंगल हा सण बघा, पोंगल हा सण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भांगडा हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य? बघा, भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे? भांगडा तर भांगडा विद्यार्थी मित्रांनो पंजाब या राज्याच्या या ठिकाणी लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली घोषणा? इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी केलेली घोषणा आहे? इन्किलाफ जिंदाबाद बघा, इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा विद्यार्थी मित्रांनो भगतसिंग यांनी ती दिलेली या ठिकाणी घोषणा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जालियनवाला बाग हत्याकांड बघा, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला? बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोठे आणि केव्हा झाला होता? बघा, 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, पारो हे विमानतळ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भूतान या देशामध्ये या ठिकाणी पारो हे विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा केव्हा करण्यात आली होती? बघा, नोटाबंदीची घोषणा
बघा 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? बघा महात्मा गांधी यांना बघा राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी ती दिली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुगल क्लासरूमची अंमलबजावणी करणारे भारतामधलं बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणत्या? गुगल क्लासची अंमलबजावणी करणारे बघा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी देशामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारं बघा प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे भारतामध्ये बघा पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्वामी रामानंद तीर्थ यांनी आर्य समाजाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं? बघा गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? गोबीचे वाळवंट बघा गोबीचे वाळवंट विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामधले ते वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? पोलिओची लस बघा 0 ते 5 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो? बघा कावीळ, तर कावीळ हा लिव्हर म्हणजे यकृत, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 8 ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा 8 ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा या ठिकाणी बघा भारतीय वायुसेना दिवस असतो। बघा 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा या ठिकाणी बुध ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात लहान तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं? पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले? पंजाब केसरी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायत्री मंत्र हा खालीलपैकी कोणत्या पुस्तिकेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे? बघा गायत्री मंत्र हा खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील, गायत्री मंत्र हा विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेदामध्ये या ठिकाणी तो लिहिलेला या ठिकाणी मंत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय युवा दिवस केव्हा असतो? राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय युवा दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढे, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? बघा सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद या ठिकाणी एवढा वेळ लागतो। प्रश्न क्रमांक, विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या या ठिकाणी वायूचा वापर करतात? विजेच्या दिव्यामध्ये तर नायट्रोजन या ठिकाणी या वायूचा प्रामुख्याने वापर करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युरेशियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा युरेशियामधला गवताळ प्रदेश त्यांचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा अशाच प्रकारचे बघा 8000 प्रश्नसंग्रह असलेला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत सर्व विषयाचे PDF पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।